नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये उपवासाची चपाती आणि उपवासाची खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. चला तर मग खोबऱ्याची चटणी आणि चपाती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. उपवासाची तिखट भाकरी किंवा चपाती बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. साबुदाणा छान असा भाजून घेतला कमी गॅसवर आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे. आता माझ्याजवळ होते साबुदाण्याचं पीठ, ते मी घेतलेलं आहे. छान भाजून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. छान होतं. आणि एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्यासाठी. इथे थोडेसे शेंगदाणे आपल्याला लागणार आहे. अर्धी वाटी शेंगदाणे लागणार आहे. 2-3 मिरच्या लागणार आहे. तर प्रथम आपण शेंगदाणे आणि मिरची बारीक करून घेणार आहोत. जिरं तुम्ही खात असेल तर टाकू शकता. जिरं उपवासाला तुमच्या ह्याच्यात चालत असेल तर नक्कीच जिरं घालू शकता. आपले शेंगदाणे आणि मिरची छान बारीक झालेले आहे. आता आपण सर्व पीठ मिक्स करून घेऊया. बटाट्यामध्ये मी साबुदाण्याचं पीठ घालून घेते. त्यामध्ये आपण शेंगदाण्याची मिरचीची जी चटणी अशी बनवून ठेवली होती ती घालून घेते. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण छान घट्टसर गोळा आपण बनवून घेणार आहोत. जास्त घट्टही नाही. साबुदाण्याचं पीठ जास्त पाणी खेचतं. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला थोडंसं लूजच ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटं भिजल्याच्या नंतर मस्त असं मऊसूत होतं. या पद्धतीने छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालते. चवीनुसार मीठ. छान असा गोळा बनवून घेणार आहोत आता आपण. छान मऊ असा गोळा आपण मळून घेतलेला आहे. एक वाटी पिठाला साधारण मीडियम आकाराचा एक बटाटा पुरेसा होतो. आणि छान असं पीठ मळून ठेवलेलं आहे. आता आपण 10 मिनिटं भिजत घालून ठेवूया. आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण उपवासासाठी चटणी बनवून घेऊया. खोबऱ्याची चटणी बनवते. ते मी ओलं खोबरं घेतलेले साधारण एक वाटीभर आहे. 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रकचे तुकडे घेतलेले छोटेले 2 आणि चवीनुसार मीठ. छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जिरं खात असेल तर जिरं घालू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता छान आपण बारीक करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून. आपली खोबऱ्याची चटणी मस्त अशी बारीक केलेली आहे. आता त्याच्यात मस्त चुरचुरीत अशी फोडणी घालून घेऊया. इथे तडका पॅन ठेवून घेतलेला आहे. त्यात तूप किंवा तेल घालून घ्यायचं आणि छान तूप किंवा तेल गरम झालं की जिरं किंवा मिरची या पद्धतीने घालून घ्यायची. मी मिरची घातलेली आहे. मिरची छान भाजली की आपण फोडणी घालून घेऊया. छान आपली चुरचुरीत फोडणी बसलेली आहे. आपलं पीठ छान भिजलेलं आहे. आता आपण छान मस्त असे छोटे छोटे गोळे करून आपण चपाती लाटून घेणार आहोत. राजगिऱ्याचं पीठ घेऊ शकता किंवा आपण जे साबुदाण्याचं पीठ केलेलं आहे ते पीठ घेतले तरी चालेल. मी साबुदाण्याचंच पीठ घेतलेलं आहे. राजगिऱ्याचं पीठ घेतलं तरी उत्तम. आणि याच्यात मध्ये सुद्धा मऊच होते आपल्या चपात्या. असं छान उंडा घेतलेला आहे छोटा आणि मस्त लाटून घेणार आहे मी. हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. अगदी गोल मस्त. आणि बघत असाल चिरत नाही अजिबात. मस्त होते. छान आपली चपाती लाटून झालेली आहे. आता आपण अलगद अशी उचलायची आहे आणि तव्यावर घालून घ्यायची आहे. बघा ही ताप तापलेला आहे. मस्त आपण घालून घेतलेली आहे. जास्त मोठी करायची नाही. आता मी मोठी केलेली आहे. पण जेवढी छोटी कराल तेवढीच छान होईल आणि मस्त होईल. तरी मोठी केली चिरली वगैरे नाही. खूप छान अशी झालेली आहे. आणि बघत छान आता भाजून घेऊया आपण. पलटी करून घेऊया. खालची बाजू ही बाजू दोन्ही साईडनी छान आपल्याला तेल लावून भाजून घ्यायचे आहे. जसे आपण चपाती वगैरे चपाती भाजतो तसेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. छान मस्त होते. खरपूस असे आपल्याला चपाती सारखी भाजून घ्यायची मस्त. बघा छान शेकत आहे. आपली चपाती छान भाजलेली आहे. काढून घेणार आहे. मस्त मऊ झालेली आहे. याच पद्धतीने मी पुढील ही चपात्या बनवून घेणार आहे आणि भाजूनही घेणार आहे.
बघत असाल आपल्या उपवासाची चपाती आणि चटणी रेडी आहे. एकदम मऊ अशी चपाती झालेली आहे. बघत असाल मस्त अशी मऊ लुसलुसीत चपात्या झालेल्या आहे आपल्या उपवासाच्या. आणि नक्की ट्राय करून बघा. साबुदाणा जर भिजत घालायचा विसरला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते आणि नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.